बाटली. बोला असं मला सांगतायत. माझ्याकडे सूत्रसंचालन दिलंय की सांगा काय झालं म्हणून. काय घडलं मराठीत त्याला? सांगितलं. आता मी पण मराठीतच सांगतो. गाडी आमची रनिंग कमी आलं आणि असंच काहीतरी झालं. 35 किलोमीटर उरले. अजून पन्हाळा जायला मला वाटतं की 10 आहे 20 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे तसं. आणि मग मागं परत यायचं 35 किलोमीटर. कॅल्क्युलेटर काढून बघितलं तरी बसत नाही. तोंडी पण होत नाही, कॅल्क्युलेटर पण होत नाही. गाडी ढकलत आणायला पाहिजेत. मग तशी ना एक गाडी आपल्याकडे ही वाली आहे ना, विचार करायला जाते का? ही अरे, आहे. ओळखत पण नाही आत कसं दुसरा ही आहे. वेळ पडल्यावर ढकलते सगळं. म्हणजे कधी बंद पडली तर ढकलून बिकलून येऊ शकते. त्याच्यामुळे कसं आहे, माणसांची कमी नाही अडचण आली. तुम्हाला वाटलं का माझी ताकद नाहीये? भरपूर इथं ताकद आहे. हे आता फोडलं बडबडण्यापुरती पप्पा. ताकद आहे. दगड फोड. आता मी हे जे डोंगर कोणी फोडलाय हवाला, मी फोडला एकटीनं. आता 10 मिनिटात असं वाजवलं ते लगेच डोंगर फुटलाय. नाही दाखवायचं थोडे दिवसाने. डॉक्टर थोडे बाहेर गेले. थोड्या दिवसांनी दाखवायला नेणार आहे. तिला परिणाम व्हायला लागला हळूहळू डोक्यावर. असं काहीतरी बडबडत असे डोंगर पडले. मोबाईलचा बी उपयोग. आता खरं सांगा, मी तुमच्या समोरच डोंगर फोडलाय की नाही? भक्ती लई खाली नेऊ नको बा. तर अशा पद्धतीनं की नाही, नवऱ्यानं पण सांगितलंय पन्हाळा कॅन्सल, मधूनच घरी नेणार म्हणून. जर संध्याकाळी मला ह्यांनी, तुमच्या साक्षीनं जर ह्यांनी मला आईस्क्रीम दिलं नाही ना, आई शपथ सांगते तुम्हाला ह्यांचा मर्डर होणार. 100चा आईस्क्रीम. खरंच.